पैसा फेको तमाशा देखो. अमेरिकेच्या तोंडावर 2650 कोटी रुपये आपल्या गौतम अदानी साहेबांनी फेकून मारले आणि एकदाचे त्या केसमधून साहेब वाचले. आता छोटंसं शेपूट राहिलंय, त्यांना अजून $10 बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट त्या अमेरिकेत करावी लागणार आहे, तेव्हा अमेरिकेचं पोट भरेल. आता नक्की केस घडली काय, नेमकं झालं काय ते पण समजून घेऊ. बघा, जून 2023 मध्ये या गौतम अदानींनी एलपीजी क्षेत्रामध्ये एंट्री केली. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, आपला घरगुती गॅस. एंट्री केल्यानंतर 3-4 महिन्यातच त्यांची दुबईतल्या एका विक्रेत्यासोबत ओळख झाली आणि त्या विक्रेत्यासोबत एलपीजी खरेदीचा करार सुद्धा झाला. या विक्रेत्यानं नोव्हेंबर 23 पासून ते जून 2025 पर्यंत अदानी साहेबांना खूप मोठ्या प्रमाणावरती गॅसचा सप्लाय केला. हा सगळा गॅस ओमानवरून मी तुम्हाला देतोय असं त्याचं म्हणणं होतं, परंतु त्यानं अदानींना फसवलं आणि हा सगळा गॅस इराणमधून खरं तर आणला जायचा. इराण हा अमेरिकेचा शत्रू देश, दोघांमध्ये खूप दुश्मन, तुम्ही पाहिलं युद्ध चालू आहे इराणचं अमेरिकेचं. याची कुणकुण अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल या संस्थेला झाली. या अमेरिकी संस्थेनं साहेबांना सावधगिरीचा इशारा सुद्धा दिला की हा दुबईतला व्यापारी तुम्हाला ओमानचा नाही, इराणचा गॅस पुरवतोय. परंतु आपले साहेब सरळ सरळ त्यांनी दुर्लक्ष केलं, इग्नोर मारलं आणि 32 वेळा US मधून गॅसची खरेदी केली आणि त्या दुबईतल्या व्यापाऱ्याला $19 कोटी सुद्धा पुरवले. ठीक आहे, आता हे सगळं होत असताना अमेरिकेला नेमकायचा प्रॉब्लेम काय? आपण कुठूनही गॅस घेऊ, इराणकडून घेऊ, रशियाकडून घेऊ. प्रॉब्लेम असा आहे, डॉलर हे अमेरिकेचं चलन आहे आणि जेव्हा तुम्ही एखादा व्यवहार हा डॉलरमध्ये करता तेव्हा अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधांना बाधा पोहोचते. आणि त्यामुळं अमेरिकेचं धोरण असं आहे की आमच्या ज्या काही शत्रू व्यक्ती आहेत, शत्रू संस्था आहेत, शत्रू देश आहेत, म्हणजे जे अमेरिकेचे शत्रू आहेत, व्यक्ती असेल, एखादी संस्था असेल, देश असेल, तर त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करू नका डॉलरमध्ये. जर तुम्ही तो केला तर आम्ही तुमच्यावरती निर्बंध घालू. ठीक आहे, हे असं अमेरिकेचं धोरण आहे. आता गॅस खरेदी फक्त अदानी साहेबच करतात का? नाही. एलपीजीची खरेदी गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे गेल, पेट्रोलनेट LNG, इंडियन ऑइल LNG, हिंदुस्तान पेट्रोलियम LNG या सरकारी संस्था सुद्धा करतात. परंतु यांच्यावर कधीही अमेरिकेनं त्या ठिकाणी ठपका ठेवला नाही किंवा आक्षेप घेतला नाही. यांच्यावर मात्र आक्षेप घेतला की तुम्ही जाणून बुजून त्या ठिकाणाहून तो गॅस घेतला, इराणकडून घेतला. यांनी बचावामध्ये काय सांगितलं, आम्हाला हे माहिती नव्हतं, आम्हाला वाटलं हा दुबईतला माणूस त्या ठिकाणी ओमानवरून आणतोय आणि अमेरिकी ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना आम्ही पुरेपूर सहकार्य करत आहोत. परंतु हे काही अमेरिकेला पटलं नाही. अमेरिकी संस्थेनं सांगितलं की तुम्ही चुकून किंवा दुर्लक्षातून तुमच्याकडून हे झालेलं नाही, तर तुम्ही हे सगळं ठरवून केलंय, हा सगळा व्यवहार ठरवून झालेला व्यवहार आहे म्हणून तुम्ही दोषी आहेत. मग जर तुम्ही दोषी असाल तर मग कोर्टानं काय सांगितलं, तुम्ही $19 कोटी गॅस खरेदी केला, आता तुम्ही $27.5 कोटी इतका दंड अमेरिकेमध्ये भरा. फायदा 19 कोटीचा, दंड लावलाय 27.5 कोटीचा. एवढंच नाही तर तुम्हाला $10 बिलियन गुंतवणूक अमेरिकेमध्ये करावी लागेल. मिलियन नाही, बिलियन. $10 बिलियन गुंतवणूक अमेरिका करा, तर आम्ही तुम्हाला सोडून देतो. साहेबांनी हे सगळं मान्य केलं. याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे होते वकील रॉबर्ट ज्युफ्रा ज्युनियर. यांचा उल्लेख करणं का महत्वाचं आहे, कारण हे जे रॉबर्ट ज्युफ्रा आहेत हे डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक विधिज्ञ आहेत, पर्सनल लॉयर आहेत. त्यांनी यांची केस हँडल केली. म्हणजे हे सगळं किती हाय लेवलला चालू होतं हे तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल. बरं, हे पहिल्यांदाच घडतंय का आपल्या साहेबांसोबत? नाही. ह्याच्या आधी त्यांना एक सौर ऊर्जेचं कंत्राट भेटलं होतं. त्यासाठी जो पैसा उभारायचा यासाठी त्यांनी अमेरिकेमध्ये रोखे विक्रीला काढले आणि अमेरिकेला समजलं की यांनी भारत सरकारला लाच देऊन हे कंत्राट मिळवलंय. जेव्हा अमेरिकेला हे समजलं तेव्हा अमेरिकी भांडवली बाजार नियामकानं यांना दंड ठोठावला. म्हणजे साहेबांसाठी हे नवीन नाही, परंतु आत्ताचं प्रकरण हे जरासं जास्त त्या ठिकाणी डोईजड होतं. आता जे काही साहेब यातून वाचले आहेत नाही का, याला म्हणतात आर्थिक प्रायश्चित्त. हे प्रायश्चित्त घेतलं आर्थिक पैशाच्या स्वरूपात, स्वतःला कोणत्याही प्रकारची इजा होऊ न देता. आणि ही परंपरा आहे. तुम्ही पाहिलं असेल जो काही जुना काळ होता, मध्ययुगामध्ये जे काही सरदार वगैरे होते, काही चुका घडल्या की
सोनं नाणं पैसा अडका देऊन त्या ठिकाणी त्या राजाला देऊन मोकळं व्हायचे. अगदी तीच परंपरा सध्याच्या सुद्धा आधुनिक जगामध्ये चालू आहे, तेव्हा याच्यामध्ये आश्चर्य वाटून घेऊ नका. आणि आपले ट्रम्प तात्या हे तर सगळ्यात मोठे डील मेकर आहेत. पैसा दो और खुश रहो, हम तुम्हें छोड़ देंगे. म्हणजे सगळं काही आलबेल चालू आहे. पैसा फेको तमाशा देखो, हे जे पहिलं वाक्य मी बोललो होतो ते यासाठीच. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सेव्ह करून ठेवा आणि आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू.